नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, सगळ्यांच्या आवडीचा आपण घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी साप्ताहिक राशी भविष्य. काय म्हणत आहेत ग्रह सितारे, काय उपाय करायचा आहे, कोणता एंजल नंबर वापरायचा आहे, ही सगळी काही माहिती तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी मिळू शकते, ती म्हणजे एस ज्योतिष कट्टा. एस ज्योतिष कट्टाला जर कोणी नवीन बघत असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. वरती दिलेल्या नंबरवरती सर्व प्रकारची राशी ब्रेसलेट, राशी कॉइन, राशी किचन, राशी पेन हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. तर वरती दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, म्हणजे बाकीची माहिती तुम्हाला तिथं मिळेल. सगळ्या राशींनी राशी ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे. त्यामुळं राशी ब्रेसलेट हे प्रत्येकाकडं हवं आहे, कारण 12 महिन्याचा अभ्यास करून तयार करत असते ते मी राशी ब्रेसलेट. त्यामुळं जास्तीत जास्त जणांनी राशी ब्रेसलेट जरूर खरेदी करावं. चला, ओम साईराम. पहिली रास आहे मेष रास. तर मेष राशीला यावेळी या काही गोष्टी मानसिक शांतीसाठी काही गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. तणाव घेण्यापेक्षा तणावाची कारणं काय आहेत याकडे जास्त लक्ष द्या आणि त्या कारणातनं समाधान शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ताणतणाव या आठवड्यामध्ये थोडासा कमी येईल तुम्हाला. त्याच प्रकारे स्वतःला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणाच्या भानगडीत पडायचा जास्तीत जास्त प्रयत्न करू नका, कारण आपल्या मागं 7.5 आहे आणि कोणाच्या भानगडीत पडलं तर त्या गोष्टी आपल्यावर येतात. त्यामुळे या भानगडीमध्ये कुणी पडू नका. सप्ताहाला तुम्हाला आर्थिक प्रगती ही तुमची चांगली राहणार आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांकडे सुद्धा जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करा. कुणी आजारी असेल, काय असेल तर त्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक बाकी आनंद तुम्हाला मिळेल. कुठंतरी प्लॅन करून छोटीशी सहल किंवा घरातच गेट टुगेदर वगैरे या प्रकारचे वाढदिवस कुणाचा काय असे छोटे छोटे तुम्ही कामं करू शकता. या सप्ताहामध्ये जे ग्रहतारे आहेत त्याच्या नेतृत्वाखाली सरकारी जी कामं तुमची अडलेली असतील ती कामं पूर्ण व्हायला सुरुवात होईल. म्हणजे या आठवड्यामध्ये सरकारी फायली कुठं द्यायच्या असतील, जमा करायच्या असतील तर त्या तुम्ही जमा करू शकता. कार्यस्थळी तुम्ही जिथं काम करता तिथे तुमचा मानसन्मान जास्तीत जास्त प्रकारे वाढेल. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही बाकीची अडचण या आठवड्यामध्ये येणार नाहीये. परीक्षा देणार असाल, विद्यार्थी वर्ग असाल तर हा आठवडा खूप चांगला आहे. गैरकायद्याचा कुठं कॉपी करणे, कुठं काय करणे या गोष्टी विद्यार्थ्यांनी करू नका, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. अभ्यास करा म्हणजे पेपर व्यवस्थित जातील. विश्वास ठेवा देवावर, विश्वास ठेवा सरस्वती मातेवर, तर तुम्हाला आठवड्याचा अभ्यास सुद्धा मस्तपैकी लक्षातही राहील आणि चांगलाही हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी जाईल. तर उपाय काय करायचा आहे आपल्याला आणि एंजल नंबर काय आहे? तर उपाय आहे, मंगळवारच्या दिवशी अपंग लोकांना आपण भोजन द्या, काहीतरी खायला द्या. हा उपाय आपण करायचा आहे. त्याच प्रकारे आणि त्याच प्रकारे एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे, तो म्हणजे 3 आणि 6 हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत. तर चला, ओम साईराम. पुढच्या राशीचं आपण आता भविष्य बघूया. वृषभ राशीनं सुद्धा राशी ब्रेसलेट, राशी क्रिस्टल, राशी किचन, पायराईडचं राशी किचन काही ना काहीतरी वापरणं अतिशय गरजेचं आहे. तर जरूर वृषभ राशीनं सुद्धा या गोष्टींकडे लक्ष द्यावं. सध्या केतू आणि चंद्र या दोघांचं तुम्हाला त्रास चालू आहे, त्यामुळे या आठवड्यामध्ये आरोग्य संबंधी काही ना काहीतरी अडथळे तुम्हाला समस्या येऊ शकतात. त्यामुळं तुमच्यासाठी जास्त दूरची यात्रा करणे हे अजिबात ठीक नाही, म्हणजे प्रवास करणे या गोष्टी तुमच्यासाठी अजिबात चांगल्या नाहीये. त्यामुळं यात्रा टाळा. जुन्या गुंतवणुकी असतील, आपल्या पूर्वजांची काही संपत्ती असेल ती जर मिळाली नसेल किंवा प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टीची कामं काहीतरी अडून पडली असतील तर ती या आठवड्यामध्ये करायला काही हरकत नाहीये. रिझल्ट तुमच्या मनासारखा लागू शकतो. कुठल्याही योजनेमध्ये पैसे गुंतवायचा निर्णय घेऊ नका. घ्यायच्या आधी 10 वेळा विचार जरूर करा, नाही तर त्याचा गैरफायदा कुणीतरी घेऊ शकतं किंवा तिथं आपण फसू शकतो. या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे
विद्यार्थ्यांचं मन हे अतिशय चंद्र कमकुवत होत असल्यामुळं विद्यार्थ्यांचं मन हे अतिशय चंचल राहणार आहे. पण मेडिटेशन करा, चंद्राला नमस्कार करा, चंद्राला मोती घाला किंवा मूनचं ब्रेसलेट घाला, काही ना काहीतरी घाला, म्हणजे चंद्र मजबूत होईल. उपाय पण सांगितलेले आहेत छोटीशा अशाला, उपाय करा म्हणजे चंद्र मजबूत होईल आणि अभ्यासामध्ये मन लागेल. ज्यांना विदेशात जायचं आहे त्यांना विदेशी जाण्याची संधी सुद्धा या आठवड्यापासून मिळणार आहे. प्रयत्न करत राहा. या सप्ताहात तुम्हाला उत्तम संबंध बनवून ठेवणे, मग तुमचं ग्राहक असू देत, घरचे असू देत, नाही तर कुणी असू देत, सगळ्यांशी उत्तम संबंध आपल्याला बनवून ठेवायचे आहेत. त्यामुळं आनंदी कसं राहता येईल सगळ्यांबरोबर याचे प्रयत्न जास्त करा. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा हेच आहे की आनंदी राहा, म्हणजे मन पण आनंदी राहील आणि अभ्यासाकडे लक्ष लागेल आणि जे काही तुमचं असेल ते व्यवस्थित प्रकारे होईल. हुशार विद्यार्थ्यांना किंवा गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जर अडथळे काही येत असतील पुढचे, तर ते अडथळे आता स्कॉलरशिपसाठी जे येणारे आहेत ते दूर होतील आणि सगळी कामं तुमची सुरळीत होतील. आता ही सगळी कामं आपली व्यवस्थित होण्यासाठी कोणते एंजल नंबर वापरायचे आहेत आणि कोणते मंत्र म्हणायचा आहे किंवा उपाय करायचा आहे ते आता आपण बघूया. तर वृषभ राशीसाठी सगळ्यात मोठं आहे या आठवड्याला तुम्हाला ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा जप जर तुम्ही रोजच्या रोज केलात तर तुम्हाला जास्त फायदा होईल. जिथं पैसा कमी पडणार आहे या आठवड्यामध्ये तो पडणार नाही. त्याचप्रमाणे एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत ते म्हणजे 12 आणि 14 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. तर ओम साईराम. पुढची रास आहे आपली मिथुन रास. तर मिथुन राशीला काय काय केलं पाहिजे हे आता आपण बघूया की राशीफल काय आहे तुमचं मिथुन राशीचं. सगळ्यात पहिल्यांदा मिथुन राशीला सुद्धा ब्रेसलेट राशीचं वापरायची अतिशय गरज आहे. आपल्याकडे राशीचा पेन आहे, राशीचा क्रिस्टल आहे, राशीचे किचन आहे, राशीचा पायराइड किचन आहे, 2 प्रकारचे ब्रेसलेट आहेत. एवढं साहित्य आपल्याकडे आहे. तुम्हाला जर हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. तर हा पूर्ण सप्ताह वाहन चालवणाऱ्यांना विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. हे सगळं वर्षभर चालणार आहे. म्हणूनच मी पायराइडचं किचन बनवले. ज्यांना गाडी चालवावी लागती, भले ती स्कूटी असो अगर सायकल असो, प्रत्येकाला आपल्या राशीचं पायराइडचं किचन हे आपल्याजवळ पाहिजेच पाहिजे. नाहीतर या वर्षी ऍक्सिडेंट होण्यापासून आपल्याला कोणी वाचू शकत नाही. पाय फ्रॅक्चर होणं, हात फ्रॅक्चर होणं, बोटो फ्रॅक्चर होणं असले अनेक प्रकार घडू शकतात. त्यामुळे सावधगिरीचा सल्ला मी तुम्हाला देत आहे. निष्काळजीपणा तुम्हाला हानिकारक ठरू शकतो. त्यामुळं आनंदी राहा आणि या आठवड्यात तुम्हाला ह्याचं पायराइडचं किचन तर जरूर वापरा, म्हणजे पुढच्याही 6 महिन्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होईल, कारण तुम्ही या आठवड्यामध्ये किंवा या वर्षामध्ये नवीन वाहन, नवीन घर हे जे काही योजत आहात याला आता पूर्ण मार्गी लागायला सुरुवात होईल. या आठवड्यापासून तुम्हाला जे करायचं आहे ते कुणावरही बाकीच्या कोणताही प्लॅन करताना कोणावरही विश्वास ठेवू नका. घरचे लोक सोडून कोणावर विश्वास ठेवू नका. कुठेतरी पैसे भराल कशाचे, घरासाठी, वाहनासाठी असं काही कराल तर ते फक्त घरातल्यांवर विश्वास ठेवून करा. घरातल्यांना फक्त सांगा, गावाला सांगायला जाऊ नका, लोकांना सांगायला जाऊ नका. दृष्ट नजर लागेल आणि त्यातून ती कामं तुमची होणार नाहीत. त्यामुळं असं काही करू नका. सगळी जी कामं चांगली आहेत ती गुपित ठेवा. जर तुम्ही लोकांना सांगितलं तर तुमचा मानसिक ताणतणाव वाढू शकतो आणि लोकांना तेवढंच हसायला कारण मिळू शकतं. ते काम होणार नाही आणि नंतर लोक तुम्हाला हसतील, त्यामुळे आणखीन डिप्रेशन तुम्हाला येऊ शकतं. अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. हा बोलतो एक आणि करतो एक असं म्हणणारी लोक सुद्धा तुमच्या समोर उभी राहतील. त्यापेक्षा आपल्यात काय चाललंय हे कोणाला सांगू नका. व्यापार वृद्धीसाठी तुम्ही लोन घेण्यासाठी काही जर करत असाल तर या आठवड्यामध्ये ती कामं सुद्धा तुमची पूर्ण होतील. व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी काही उपाय पुढे आपण सांगितले जाणार आहेत. ते उपाय करणं गरजेचं आहे, नाहीतर व्यापारामध्ये थोडासा हा आठवडा डामाडौल राहू शकतो. विद्यार्थी घरापासून दूर राहून शिक्षण घेत असतील तर स्वतःला एकटं ठेवू नका. मित्रांबरोबर राहा, नाहीतर मानसिक ताणतणाव त्यांचे वाढू शकतात. तर जेवढं जास्त लोकांमध्ये राहता येईल तेवढं राहा. एकटं राहिला तर निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह हे सगळं चालू होतं. तर चला, उपाय काय करायचा आहे आपल्याला या आठवड्याला? तर उपाय करायचा आहे, फक्त जप करायचा आहे आपल्याला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप आपल्याला रोज आठवडाभर 41 दिवस करायचा आहे.
तुमचा एंजल नंबर काय आहे, तर एंजल नंबर येणार आहे तुमचा 7 आणि 2. हे 2 एंजल नंबर तुम्हाला आठवडाभर वापरायचे आहेत. चला पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला काय म्हणतायत ग्रह सितारे हे आपण बघूया. कर्क राशीच्या लोकांनी सुद्धा जरूर ब्रेसलेट घ्या, का तर कर्क राशीला सुद्धा पुढं जाऊन 1-2-3 महिन्यापासून जे काही त्रास होतील, शारीरिक त्रास होतील, आर्थिक त्रास होतील, या त्रासापासून वाचवायचं असेल तर राशी ब्रेसलेट घालणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याकडे राशी ब्रेसलेटमध्ये राशी ब्रेसलेट 2 प्रकारचे आहेत, कॉईन आहेत, किचन आहेत, पेन आहेत. तर तुम्ही त्याचं काहीही घेऊ शकता वरती दिलेल्या नंबरवरती. तर चला कर्क रास काय म्हणत आहे या आठवड्यामध्ये ते आपण बघूया. कुणावरही राग करणे, बळनं चिडचिड करणे हे तुमच्या आयुष्याला घातक ठरू शकतं. त्यामुळे असं कोणतंही काम करू नका आणि चिडचिड कमी करा, तर तुमच्या ते आरोग्याला योग्य राहील. जवळचेच मित्र तुमच्याशी वाद घालतील, तर त्यांच्याशी वाद न घालता उत्तम संवाद साधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या डोक्याला शांती राहील. आराम करण्याचा प्रयत्न करा. जास्त काम या आठवड्यामध्ये लोड घेऊ नका, नाहीतर तुम्हालाच मानसिक ताण येईल किंवा आजारी पडायची शक्यता होऊ शकते. कारण राहू चंद्र हे आपल्या राशीमध्ये असल्यामुळे आपल्याला वाहनापासून सुद्धा सावध राहायचं आहे. वाहन हळू चालवायचं आहे, गरज असेल तरच चालवायचं आहे, नाहीतर नसेल तितकं छान आहे. खर्चाचं प्रमाण वाढणार आहे, तर कमीत कमी जितका खर्च करता येईल तेवढा या आठवड्यामध्ये करा. धन बचत करा, म्हणजे पुढची जीवनशैली, म्हणजे पुढचा आठवडा, पुढचा महिना, पुढचं वर्ष हे आपल्यासाठी योग्य जाईल. शारीरिक स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. या सप्ताहामध्ये कामाच्या ताणामुळे तुम्हाला थोडासा ताण येऊ शकतो किंवा डिप्रेशन किंवा चिडचिड या सगळ्या गोष्टी घडू शकतात. त्यासाठीच उपाय सांगणार आहे, तो उपाय आपल्याला जरूर करायचा आहे. विद्यार्थी लोकांनी आपल्या इच्छेनुसार कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना आपल्याला किती शांततेत तो अभ्यास करता येईल हे बघायचं आहे. जर विद्यार्थी लोकांची शांतता भंग झाली, मानसिक शांतता भंग झाली, तर मग परीक्षेला पुढे अवघड असू शकतं. त्यामुळे रोजचं मेडिटेशन करणं हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय गरजेचं आहे. कोणत्याही मोठ्या विद्यालयामध्ये कशामध्येही प्रवेश जर कुठं काही तुमचं अडलं असेल तर ती कामं आता पूर्ण होऊ शकतात किंवा मनासारखं तुम्हाला मिळू शकतं. त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये कुठंही न बघता सही करायची नाहीये, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि घरामध्ये आपल्या चोरी होणार नाही किंवा आपल्या वस्तूंची चोरी होणार नाही, या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. मेहनत करा, आठवडा चांगला जाईल. त्याचबरोबर आपल्याला चंद्र हा कमकुवत आहे या आठवड्याला, म्हणून आपल्याला चंद्राचा जप करायचा आहे. रोज 11 वेळा ओम चंद्राय नमः. संध्याकाळी चंद्र दिसल्यावर चंद्राला नमस्कार करायचा आणि त्याच्या समोरच 11 वेळा रोजच्या रोज जप केला तरीही चालेल. तर चला, तुमचा एंजल नंबर आहे यावेळी 5 आणि 7 हा तुमचा एंजल नंबर राहणार आहे. आठवडाभर तो एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे आणि जरूर आपल्याला किचन ब्रेसलेट यातलं काही ना काही एंजल नंबरचं घ्यायचं आहे. चला, ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला काय होणार आहे या आठवड्यामध्ये ते आता बघूया. आरोग्य जर बिघडलं असेल तर आरोग्यामध्ये आता सकारात्मकता येऊन म्हणजे तब्येत बरी व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी गरज आहे तुमची दिनचर्या ही सुधारायची. सिंह राशीला मी कायमच सांगत आले की सिंह राशीला सूर्य आहे, पुढचं साल पण त्यांचंच आहे सगळं 2026. तर लवकर उठणे, अंधार असतानाच उठणे आणि सगळं आपलं आवरून सूर्याला सूर्यांजली घालणे हाच एक उपाय तुमच्यासाठी या वर्षासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकारची दिनचर्या आपली आखायला सुरुवात करा. पोट बिघडू शकतं, त्यासाठी डॉक्टरांकडनं पहिल्यांदाच डाएट प्लॅन घ्या किंवा थोडंसं पोटापेक्षा कमी खा, नाहीतर या आठवड्यामध्ये पोटाचे विकार जास्तीत जास्त होण्याची तुम्हाला शक्यता आहे. तर महत्त्वपूर्ण लोकांच्या गाठीभेटी होतील, काही अडलेली कामं असतील ती पूर्ण होतील. भागीदारीमध्ये काही नवीन प्रकल्प सुरुवात करायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. गुंतवणुकीसाठी सुद्धा तुम्हाला हा आठवडा चांगला आहे. त्याचप्रमाणे मात्र वैवाहिक किंवा प्रेमजीवन यामध्ये मात्र वाद संभवतात, तर आपलं तोंड थोडंसं शांत ठेवणं एवढंच आपण करू शकतो. तर हे शक्य असेल तर ते करा, नाही तर सगळ्यांवर तोंड टाकत बसण्यासाठी सिंहरास तयारच आहे.
तर त्याचबरोबर विद्यार्थी लोकांना अफर्मेशन किंवा युनिवर्स या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं. 5 मिनटं 10 मिनटं मेडिटेशन करावं, युनिवर्सला सांगावं की यामध्ये एवढे मार्क पडले आहेत, माझे पेपर असे चालले आहेत, किंवा मी एकांत माझं डोकं शांत असून मी पूर्णपणे त्याच्यावर फोकस करू शकतो. अशा अफर्मेशन विद्यार्थी लोकांनी दिल्या तर त्यांनाही आठवडा चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. तर चला, काय करायचं आहे आपल्याला, तर सूर्याला रोज रक्तचंदनाचं पावडर किंवा कुंकू किंवा लाल फूल यापैकी काहीतरी घालून आपल्याला त्यांना पाणी द्यायचं आहे, अर्थ द्यायचा आहे सूर्याला सकाळी. हाच तुमच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे. तुम्हाला या आठवड्याचे एंजल नंबर मिळणार आहेत ते म्हणजे 15 आणि 21 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. ओम साईराम. कन्या रास घेऊया आपण आता. तर कन्या राशीच्या लोकांना राशी ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे. आपण 5 वस्तू तयार केलेल्या आहेत. राशी ब्रेसलेट 2 प्रकारचे आहेत, राशी क्रिस्टल आहे आणि राशी 2 प्रकारचे किचन आहेत, पेन आहे. यापैकी काही ना काहीतरी तुम्ही वापरू शकता, म्हणजे पुढचं वर्ष तुम्हाला सगळ्यांना छानपैकी जाईल. तर चला, कर्क राशीचं या आठवड्याचं राशीफल काय म्हणतंय हे आता आपण बघूया. आरोग्याच्या थोड्याशा कारकुची या तुम्हाला, म्हणजे तक्रारी या तुम्हाला या आठवड्यामध्ये राहू शकतात. तुम्हाला जर प्रमोशन हवं असेल किंवा बदली हवी असेल तर ती या आठवड्यामध्ये घडू शकते. सामाजिक जीवनामध्ये तुम्हाला मोकळेपणानं बोलण्यासाठी आता मौका मिळू शकतो. इतके दिवस जर तुम्हाला गप्प बसून राहावं लागत असेल, कुठं बोलायला मिळत नसेल, स्वतःचं मत मांडायला मिळत नसेल, तर हा आठवड्यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत मांडायला सुरुवात होऊ शकते. कुठल्याही प्रकारची पैशाची गुंतवणूक करू नका, तिथून धनलाभ होणार नाही. सोनं खरेदी करू नका, धनलाभ होणार नाही त्या गोष्टींपासून. तुम्हाला घरातील मोठ्यांच्या बद्दल चांगल्या मनामध्ये संकल्पना ठेवल्या पाहिजेत, मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत, शक्यतो आई वडिलांना रोजच्या रोज नमस्कार केला पाहिजे. तर तुम्हाला हा आठवडा किंवा पुढचं वर्ष हे चांगलं जाईल. मित्रांबरोबर सुद्धा एकदम पूर्णपणे मित्र म्हणजे मित्रच किंवा मैत्रिणी म्हणजे मैत्रिणीच या लेवलमध्ये राहू नका. तर थोडंसं लक्ष घरातल्यांकडे सुद्धा द्या, म्हणजे तुम्हाला घरातले सुद्धा आपल्या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला पुढचं जीवन सुरळीत जायला सुरुवात होईल. तक्रारी या ज्या काही आहेत हे ग्रह असतात, बाहेर मैत्रीचा ग्रह वेगळा, घरातल्या आईवडील यांचा ग्रह वेगळा किंवा कुंडलीतली ती स्थानं वेगळी. त्यामुळे त्याकडे लक्ष द्या की तुम्ही घरासाठी सुद्धा वेळ द्या. नुसतं मित्र करू नका किंवा काम असं करू नका. तू स्वतःच्या सुद्धा तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर हाडाची दुखणी, मणक्यांची दुखणी, जुनी कुठलीही दुखणी तुमच्या दुखण्याचं तोंडवर काढू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला या परिस्थितीचा सामना करावा लागेल. तुम्ही व्यवस्थितपणे त्यात लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या, म्हणजे तुम्हाला तब्येत बरी पण वाटेल किंवा जो उपाय आपण सांगतो तो उपाय सुद्धा जरूर करा. त्याचबरोबर विद्यार्थी लोकांना ज्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्या जर काही राहिलेल्या गोष्टी असतील तर त्या पूर्ण होत नसतील तर त्या पूर्ण करण्याचा हा आठवडा आहे. त्यामुळे विद्यार्थी लोकांना सुद्धा चांगला आहे. छोटी मुलं अभ्यास वगैरे जे करत असतील त्यांनी सरस्वती क्रिस्टल समोर ठेवून अभ्यास करावा, सरस्वतीची मूर्ती समोर ठेवून अभ्यास करावा, मोराचं पीस समोर ठेवून अभ्यास करावा, म्हणजे एकाग्रता त्यांची वाढेल आणि छानपैकी ते अभ्यास करू शकतील. काय करायचं आहे यावेळी, ओम नमो नारायण महा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा हा जप तुम्ही 41 वेळा करायचा आहे, म्हणजे आपल्याला याची फळं चांगली मिळतील. त्याचप्रमाणे एंजल नंबर तुम्हाला सुद्धा वापरायचा आहे, तो म्हणजे 5 आणि 2 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. तर चला, ओम साईराम. पुढची रास येते तूळ रास, आणि तूळ राशीची काय राशी या आठवड्याची फळं आहेत हे आता आपण बघूया. त्याआधी तूळ राशीला सुद्धा राशी ब्रेसलेट वापरणं, राशी किचन, राशी ब्रेसलेट 2 प्रकारचे आहेत, राशी क्रिस्टल आहे, किचन आहे, पेन आहे. काही ना काहीतरी जरूर वापरा, म्हणजे 2026चा जो चांगला काळ आहे तो तुम्हाला तुमच्या ह्याच्यासारखा मिळेल आणि वाईट काळ असेल तो निघून जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा या आठवड्यामध्ये तुळ राशीची तब्येत छान राहील, मन छान राहील, आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जो मिळाला नाहीये मागच्या आठवड्यामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये, तर तो आनंद या महिन्याला तुम्हाला मिळायची शक्यता आहे. त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाला सुद्धा आनंद होणार आहे, कारण व्यापारात प्रगती होणार आहे. नोकरीपेशा माणसांसाठी नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर किंवा बॉसच्या डोळ्यासमोर यायचं असेल तर जी कामं तुम्ही करता ती या आठवड्यामध्ये बॉसच्या समोर येणार आहेत आणि तुम्हाला
नवीन काहीतरी नक्कीच मिळणार आहे. फक्त आता घरातला विषय आला की आनंदी आनंद आहे, पण कधी आहे की जेव्हा आपण आपल्या तोंडावर, आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवू त्याच वेळी आपल्याला आनंदी आनंद आहे. नाही तर नाहक भांडणं आणि नाहक ताणतणाव या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकता. म्हणजे आठवड्याचे जर चांगले सगळे तुम्हाला रिझल्ट हवे असेल तर आळीमिळी गुपचिळी हा तुमच्यासाठी पर्याय चांगला आहे. बोला तोंडातनं ते चांगलं बोला, वाईट बोलायचं असेल ते मनामध्ये बोलून टाका, म्हणजे कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम तुमच्या या आठवड्याच्या जीवनावर होणार नाही. विद्यार्थ्यांना निष्काळजीपणा आता नको आहे. परीक्षा जवळ आलेली आहे तर निष्काळजीपणा हा सोडून द्या. मित्रांची संगत सोडून द्या. जेवढा जास्ती प्रमाणात अभ्यास करता येईल एकाग्रचित्तानं तेवढा अभ्यास करायचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला पुढचे पेपर किंवा काय असेल ते सोपं जाईल किंवा तिथं तुम्हाला जय मिळेल. अन्यथा मित्रांच्या नादी लागलात तर इथं तुम्हाला जय मिळणार नाही. तुमच्या मनात जेवढी टक्केवारी असेल तेवढी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे मैत्री सोडा हे तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर ऐन परीक्षेच्या वेळी तुमच्यावरच ताण तणाव दबाव येईल की आपला अभ्यास झाला नाही म्हणून. तर या गोष्टी लक्षात ठेवा. काय करायचं आहे तूळ राशीला, उपाय काय करायचं आहे तर महादेवाच्या देवळात जाऊन पिवळी फुलं महादेवांना अर्पण करायची आहेत आणि कापूर मिश्रित पाणी त्यांना अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर. घरात करू शकता, बाहेर करू शकता. तर या प्रकारचं करायचं आहे आपल्याला. आपल्याला एंजल नंबर कोणते वापरायचे आहेत हे आपण बघूया. तर एंजल नंबर तुम्हाला वापरायचा आहे 7 आणि 3 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. चला, ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला काय आठवडाभर या होणार आहे, काय ग्रह सितारे म्हणत आहेत, काय उपाय करायचा आहे, काय एंजल नंबर वापरायचा आहे ते आपण बघूया. पण त्याआधी वृश्चिक राशीनं राशी ब्रेसलेट घेतला आहे का, तर राशी ब्रेसलेट, राशी कॉइन, राशी किचन, राशी पेन हे सर्व आपल्याकडे आहे. तर वरती दिलेल्या नंबरवरती झटाझट संपर्क साधा. या राशीमध्ये आपल्याला गुडघेदुखी, डोकेदुखी यासारखे सामान्य आजार होऊ शकतात. त्यामुळं जास्तीत जास्त सहन न करता पटकन डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा गारठा आहे या गोष्टींपासून थोडंसं आपलं आरोग्य हे महत्त्वाचं आहे आणि ते जपण्याचं हे काम तुमचं आहे. नाही तर पुढं जाऊन याच गोष्टीचा, आज गुडघा दुखतोय नाही बघितलं तर पुढं जाऊन या गोष्टीचे मोठे मोठे अपाय होऊ शकतात. म्हणून लवकरात लवकर त्याचा जे काही आपल्याला दुखणी होत आहेत, गुडघेदुखी असेल, पायदुखी असेल, त्याचा सगळ्याचा परिणाम हा पुढे जाऊन वाईट होईल. त्यासाठी आधीच त्या गोष्टीची काळजी घ्या. कुटुंब तुमचं आणि मित्र हे एकत्रित येऊन काही ना काहीतरी चांगलं काम घडेल. त्यामुळे याही गोष्टी लक्षात ठेवा की बाबा मित्र आले तरी सुद्धा त्यांच्याशी गोडीनं वागा, कारण तेच कुठंतरी पुढं तुम्हाला उपयोगी पडतील. पाहुणे आले या आठवड्यामध्ये, मित्र पाहुणे असं कोणी ना कोणी घरी येऊ शकतं आणि त्यांच्यापासून तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण त्यांच्यावर चिडचिड करू नका, नाही तर पुढचे प्लॅनिंग सगळे फिसकटले जातील. त्याचबरोबर प्रेमी युगल किंवा वैवाहिक जोडी यांच्यामध्ये सुद्धा अनबन होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं तोंड शांत ठेवणं जास्त गरजेचं आहे. उपाय तुम्हाला करायचा आहे की शुक्रवारच्या दिवशी खीर करायची आहे आणि घरात महादेवाला दाखवायची आहे आणि चंदमामाला दाखवायची आहे आणि घरात सगळ्यांनी मिळून खायची आहे. अतिशय गरज आहे वृश्चिक राशीला, नाहीतर घर विस्कटत जाईल. एक एक जण लांब लांब होत जातील आणि वैचारिक पातळीनं तरी लांब होतील. शारीरिकदृष्ट्या सगळे घरात असतील पण विचार सगळ्यांचे वेगळे असतील. त्यामुळे हा उपाय करणं तुम्हाला अतिशय गरजेचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थी लोकांना सुद्धा मानसिक शांतीसाठी मेडिटेशन करणं किंवा एखाद्या देवळात जाणं, एखादं स्तोत्र म्हणणं, देवाचा काहीतरी आध्यात्मिक आधार घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे अफर्मेशन सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे तुमचा पुढचा परीक्षेचा काळ हा तुमच्यासाठी उत्तम जाईल. तर उपाय तर सांगून झाला. त्याचबरोबर हनुमान चालीसा म्हटली तरी सुद्धा ताणतणाव तुमचा कमी होईल. वृश्चिक राशीसाठी हे सगळं अतिशय गरजेचं आहे. तुमचा एंजल नंबर आहे 3 आणि 2 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. चला, पुढची रास आहे ओम साईराम धनुरास. तर धनुराशीला ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे, गरजेचं आहे, गरजेचं आहे. मी 10 वेळा सांगेल. आणि पायराईडचं किचन वापरणं सुद्धा आपल्या गाडीसाठी अतिशय गरजेचं आहे. नाही तर मग काहीतरी पुढं जाऊन घडू शकतं. त्यापेक्षा आधीच सावध व्हा.
उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी स्वतःचे जे काही डाएट प्लॅन आहेत, काय जे आपल्याला पथ्यपाणी आहेत, ती पाळणं धनुराशीच्या लोकांना अतिशय गरजेचं आहे. ते जर नाही पाळलं तर आजारपण वाढतील, BP शुगर वाढायची दाट शक्यता आहे. त्यामुळं पथ्यपाणी व्यवस्थित पाळणं हे गरजेचं आहे. आपल्या ऑफिसमध्ये जास्तीत जास्त दबावाची कामं तुम्हाला टाकली जातील तरी सुद्धा मन आणि प्रसन्न ठेवून ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण आत्ताची कामं हा तुमच्या पुढच्या काही काळामध्ये मोठी कामं करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर ह्याचा फायदा पुढे जाऊन तुम्हाला होणार आहे. आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहणार आहे. व्यापारी वर्गाला सुद्धा व्यापार चांगला होणार आहे. नोकरी पेशांनाही सगळ्या प्रकारचा लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये फक्त चढ उतार राहील. प्रेमी जीवनामध्ये चढ उतार राहील. कोणत्याही प्रकारच्या महत्त्वाच्या मीटिंग्स असतील तर त्या दुपारच्या वेळच्या थोड्याशा टाळा. म्हणजे 1:30 ते 1:30 पर्यंतचा काळ या मीटिंगसाठी या आठवड्याभर कुठला घेतला असेल तुम्ही तर तो टाळा. म्हणजे जे काही तुमच्या मनासारखं काम आहे ते तुम्हाला डायरेक्ट थेट उत्तरं मिळतील. नाही तर मग नुसतं तारीख पे तारीख असं काहीतरी होत राहील. म्हणून वेळ पाळा, म्हणजे तुमची कामं होऊ शकतात. नाही तर अधिकारी लोक, बॉस लोक तुमच्यावर रागावू शकतात. त्यामुळं पुन्हा नोकरी जाणं किंवा नोकरीमध्ये काहीतरी अडचणी येणं या गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे हे घडू नाही हेच बघा. कुठल्याही प्रकारे निराश होऊ नका. विद्यार्थी वर्गांनी या आठवड्यामध्ये प्रेमसंबंध, विद्यार्थी वर्गांनी प्रेमसंबंध या गोष्टीमध्ये अजिबात शिरू नका. मुली असू दे नाही तर मुलं असू दे, या गोष्टीमध्ये जाऊ नका. अभ्यासाकडे सर्व लक्ष द्या. नाही तर पुढे जाऊन परीक्षेमध्ये फेल झालात तर तुम्हालाच या गोष्टीचा सगळ्याचा त्रास होणार आहे, किंवा ऐनवेळी तो अभ्यास तुम्हाला झेपणार नाही आणि मग पुढे जाऊन तुम्हाला जेवढे टक्केवारी हवी आहे तेवढी मिळणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे प्रेमसंबंध ठेवण्याचा प्रकार हा कुठल्याही विद्यार्थी वर्गानं करू नका. काय उपाय करायचा आहे तुम्हाला, तर गुरुवारच्या दिवशी गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये किंवा मग एखाद्या ब्राह्मणांना तांदूळ आणि दही या 2 गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहेत. तर तुमच्या मागं जे काही या आठवड्याचे वाईट दोष आहेत ते निघून जातील. तर चला, पुढची रास आहे, या धनुराशीचे एंजल नंबर आहेत 15 आणि 16. हे 2 एंजल नंबर धनुराशीला वापरायचे आहेत. ओम साईराम. पुढची रास आहे मकर रास. 7:30 संपली आहे आणि चांगला काळा तुमची सुरुवात झालेली आहे. तरीही राशी ब्रेसलेट वापरण्याची गरज आहे. तर राशी ब्रेसलेट हे आपल्याला वरती दिलेल्या नंबरवरती मिळेल. तर जरूर राशी ब्रेसलेट घ्या. तिथं भरपूर काही आहे, तिथं येऊन माझ्याशी चौकशी करा. कारण 7:30 संपली असती तर राहू केतूची दशा चालू झालेली आहे. त्यामुळं राशी ब्रेसलेट वापरणं तुम्हाला वर्षभर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. भावूक होणं किंवा इमोशनल होणं या गोष्टी तुमच्याकडनं खूप साऱ्या घडणार आहेत. कुठेतरी ऑफिसमध्ये सुद्धा रडायला येऊ शकतं किंवा घरात वारंवार रडायला येऊ शकतं. या गोष्टी तुमच्या बाबतीत थोड्याशा मकर राशीच्या बाबतीत घडणार आहेत. पण असं घडण्याच्या आधी जे काही तुमच्या आयुष्यामध्ये झालं आहे ते आपल्या जवळच्या माणसांना सांगून मन मोकळं करा. नाहीतर मानसिक ताण येईल आणि असं नको तिथं आपल्याला रडायला सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे जे काही घडलंय दुःख आयुष्यामध्ये किंवा तुमच्या मनाच्या विरुद्ध आत्ता या आठवड्यामध्ये, ते पटकन आपल्या मैत्रिणीपाशी कुणापाशी मन मोकळं करून टाका. म्हणजे पुढे तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याच गोष्टींमुळे मन दुखणार नाही आणि त्यामुळे मानसिक ताणतणाव, BP शुगर या गोष्टी वाढण्याकडचा कल थोडासा कमी येईल. घाईघाईनं कोणतेही निर्णय घेऊ नका. घाईत घेतलेले निर्णय हे सगळे बाद ठरणार आहेत. पैसा बाद जाणार आहे, वेळ बाद जाणार आहे. त्यामुळं घाई करायची नाहीये. या आठवड्यामध्ये कुठलेही डिसिजन घ्यायची हे लक्षात ठेवा. त्याच प्रकारे वैवाहिक जीवन हे थोडंसं तानाबाणीचं राहू शकतं. पण थोडंच आहे, पहिले 2-3 दिवस तानाचे जातील आणि परत सगळं वैवाहिक आयुष्य चांगलं आहे. प्रसिद्धी मिळण्याकडं ज्यांचा कल आहे किंवा ज्या या क्षेत्रामध्ये आहेत की तिथं प्रसिद्धी मिळालीच पाहिजे, तर त्यांना ही प्रसिद्धी या आठवड्यामध्ये जरूर मिळू शकते. विद्यार्थी लोकांनी भ्रमित होऊ नका, की मनाशीच ठरवू नका हा माझा अभ्यास झालाय असा भ्रम पाळू नका. तर अभ्यास करत राहा, झाला असला तरी करत राहा. नाहीतर राहू केतू तुम्हाला भ्रमित बनवतील की तुझं सगळं झालंय, आता अभ्यासाला बोटच लावू नको, पुस्तकाला हातच लावू नको, असं विद्यार्थ्यांच्या मनात येऊ शकतं मकर राशीच्या. तर हे करू नका. बाकीचा 1-2 दिवस पहिले सोडले तर सप्ताह तुमच्यासाठी अगदी व्यवस्थित राहणार आहे. उपाय काय करायचा आहे,
तर उपाय करायचा आहे आपल्याला की शनिवारच्या दिवशी अपंग लोकांना आपल्याला काही ना काहीतरी खाण्याचे पदार्थ हे आपल्याला दान करायचे आहेत, म्हणजे आपल्याला त्याची फळं चांगली मिळतील. आणि एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे 5 आणि 8 हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत. ओम साईराम. पुढची रास आहे कुंभ आणि कुंभ राशीचा शेवटचा पिरियड चालू आहे. शेवटचे 2.5 वर्ष हे 7.5चे. त्यामुळं आता फक्त जर तुम्ही तुमची 5 वर्षाची 7.5 व्यवस्थित भोगली असेल, महाराजांची तुमच्यावर आता कृपा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण शेवटचे 2.5 वर्ष हे फक्त फळ मिळायचे असतात. त्याचप्रमाणे कुंभ राशीला आता फळ मिळायला सुरुवात होईल. फक्त शनी आणि चंद्र एका राशीत बसल्यामुळं अजूनही डोक्यात गोंधळ, मानसिक ताणतणाव, डोकं बंद होणं, बधीर होणं या गोष्टी तुमच्या बाबतीत विचारांमध्ये घडू शकतात. अचानक डिप्रेशनमध्ये जाणं, अचानक निगेटिव्ह विचार करणं हे कुंभ राशीच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात घडू शकतं. पण आपल्याला या सगळ्यामध्ये रेकी ऊर्जेचा वापर करून घ्यायचा आहे, तर तुमचा मानसिक ताणतणाव सुद्धा कमी होईल. रेकी ऊर्जेचा वापर म्हणजे ब्रेसलेट कोणतं ना कोणतं तुमच्याकडे असलं पाहिजे, तर तुमचे मानसिक ताणतणाव या आठवड्यामध्ये थोडेसे कमी राहतील. त्याचबरोबर केतू महाराज सुद्धा यावेळी आहेत, त्यामुळं आपल्या स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे. कुठंतरी थोडंसं कापल, कुठंतरी भाजल आणि त्याचं मोठं दुखणं होईल, असे प्रकार घडतील. त्यामुळं काही जरी कापलं लागलं तरी व्यवस्थित त्याचं हे करणं म्हणजे जखम खोलवर जाणार नाही, ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. बदली ज्यांना हवी आहे त्यांची बदलीचे चान्स आहेत. त्यांना बदली या आठवड्यामध्ये तुम्हाला लेटर वगैरे मिळू शकतं, बदली तुमची घडू शकते. व्यावसायिक लोकांना उत्तम आठवडा आहे, त्यांना त्यांच्या मनासारखा धंदा, बिझनेस हे सगळं मिळू शकतं. वैवाहिक जीवन किंवा प्रेमजीवनामध्ये सुद्धा व्यवस्थित राहू शकतात. बिना नाराजीचे, बिना भांडणाचे पती पत्नी किंवा प्रेमीयुगल हे राहू शकतात. एवढा छान आठवडा, आनंदाचा आठवडा हा तुमच्यासाठी आहे. कुटुंबाकडे सुद्धा लक्ष द्या, नाहीतर स्वतःमध्ये आणि स्वतःच्या लाईफमध्ये इतकं गुंतून जाऊ नका की आपलं लक्षच आपल्या कुटुंबावर नाहीये, असं करू नका. घर गोष्ट फक्त जायचं जेवायचं ही गोष्ट जर करत राहिला तर कुटुंबीय नाराज होतील आणि मग घरामध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण होईल. त्यामुळे कामाबरोबर घरातल्यांना सुद्धा वेळ द्या, हे अतिशय गरजेचं आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मेहनतीचंच फळ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या मेहनतीच्या बळावर तुम्ही उत्तम मार्क तुम्हाला मिळू शकतात, यशस्वी होऊ शकता. त्यामुळं तुम्हाला पुढचे काळ पण चांगला उन्नतीचा आणि प्रगतीचा जाणार आहे. तुमच्यामुळं तुमच्या आईवडिलांना मान सन्मान मिळणार आहे. असे चांगले मार्क आणि असे चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील. काय करायचं आहे, कुंभ राशीनं काय करायचं आहे, तर सोमवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ आणि पाणी या 2 गोष्टी घालायच्या आहेत आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून नमस्कार करून घरी यायचं आहे. तुमचे एंजल नंबर आहेत ते आहेत 7 आणि 8 हे 2 एंजल नंबर तुम्हाला आठवडाभर वापरायचे आहे. तर चला, आता शेवटची रास राहिली आहे ती मीन रास आणि 7.5च्या मोठ्या पीकवर असणारी म्हणजे मधला 2.5 वर्षाचा काळ चालू आहे तो मीन राशीचा. मीन राशीच्या लोकांनी 7.5चं ब्रेसलेट, राशी क्रिस्टल, राशीचं जेवढं तुम्हाला राशीचं तुमच्या क्रिस्टल वापरता येतील तेवढे क्रिस्टल वापरा. म्हणजे मीन राशीची ही जी 2.5 वर्षाची 2.5 वर्ष ही जी आहेत ही मधल्या पीकची वर्ष असतात की जास्तीत जास्त भोग यामध्ये भोगावे लागतात, तर ते थोडेसे कमी होतील. त्याचबरोबर चंद्र आपला मजबूत नाहीये, केतू आपला सध्या मजबूत नाहीये, राहू पिढा आपल्या मागे चालू आहे. ही सगळं असल्यामुळं आपले दिवस हे थोडेसे आहेत वाईट, पण त्यातच आपण जगून निघायचं आहे नेहमीसारखंच. आरोग्य मात्र तुमचं चांगलं राहणार आहे. सकारात्मक ऊर्जा आपल्या अंगात राहणार आहे. त्यामुळे कामाला एक वेगळं बळ येणार आहे. काम संपूर्ण होणार आहे. कामाच्या बाबतीत आपण कुठेही आळसपणा करणार नाहीये, हे लक्षात ठेवा. काही जर यातले खेळाडू असतील तर त्यांना सुद्धा अतिशय उत्तम हा आठवडा जाणार आहे खेळाडू लोकांना. त्याचप्रमाणे शनी आपल्या मागं असल्यामुळे काही सामाजिक कार्यांमध्ये किंवा सरकारी कामांमध्ये अडथळे आणू शकतात असं राहणार आहे. तर सरकारी कामं करताना सुद्धा थोडासा विचारपूर्वक करा किंवा पुढच्या आठवड्यात करा. आणि पुढच्या आठवड्यात जरी केला तरी थोडी ही आपल्याला संकट आपल्यावर येतच राहणार आहेत, हे लक्षात ठेवूनच कामाला सुरुवात करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गांचा विकास होईल, अभ्यासात मन लागेल. अभ्यास मनपूर्वक केला तर अभ्यासात
मन लागेल. सरस्वतीची मूर्ती, मोराचं पीस, सरस्वती क्रिस्टल असं काही ना काहीतरी समोर ठेवून अभ्यास करा. म्हणजे अभ्यासामध्ये उत्तम प्रगती होईल आणि आपले रिझल्ट पण चांगले लागतील. त्याचप्रमाणे भागीदारीमध्ये जे लोक व्यवसाय करत असतील त्यांना सुद्धा भागीदारी ही चांगल्या प्रकारे या आठवड्याला होऊ शकते. व्यापारी वर्गाला उत्तम व्यापार होईल, पण कष्ट जास्त करावे लागतील. ग्राहक मिळवण्यासाठी थोडीशी धडपड करावी लागेल, त्यावेळी ग्राहक मिळतील आणि आठवडा हा उत्तम जाईल. आठवड्यामध्ये आळस अजिबात चालणार नाही. जिथं आळस आला तिथं तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आला म्हणून समजा, कारण शनी महाराजांना आळस आवडत नाही आणि तोच आळस जर मीन राशीनं केला तर मग तुम्हाला आर्थिक गोष्टींना सुद्धा खूप मोठं तोंड द्यावं लागेल किंवा हातात आलेल्या गोष्टी आळसामुळे निसटून जाऊ शकतात. त्याच्यामुळे आळस नकोय, काम करत राहा म्हणजे प्रगती होत राहील. अशा 7:30च्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थी लोकांकडनं आश्चर्यकारक रिझल्ट मिळू शकतो आईवडिलांना आणि आईवडिलांना अतिशय आनंद सुद्धा होऊ शकतो. असं विद्यार्थी लोकांचं काम हे तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमच्या समोर येईल. तर तुम्ही नोकरी करत असाल तर कार्यस्थळी कोणाच्याही नादी लागू नका. मी म्हणते 7.5 वर्ष ज्यांची 7.5 वर्षाची 7.5 चालू आहे तर त्या काळामध्ये कुणाच्या नादीच लागायचं नाही. शनी महाराज येऊन आपल्याला मग बरोबर शिक्षा देतात. त्यापेक्षा कोणाच्या न नादी लागणं, जेवढं आपल्याला एकटं राहून शांत राहून आपलं काम आपल्याला करता येईल तेवढं करणं हे आठवड्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. नाही तर आठवड्याच्या शेवटी रडारडी, मानसिक ताणतणाव हे सगळं तुमच्यावर येऊ शकतं. त्यामुळे स्वतःला शांत ठेवा, स्वतःचं डोकं शांत ठेवा, या गोष्टी करा. उपाय काय करायचा आहे तर शनी महाराजांच्या देवळाच्या बाहेर बसलेल्या लोकांना काही ना काही दान करायचं आहे. चिल्लर स्वरूपात दान करायचं आहे. आता कुणाची तरी कमेंट असते आमच्या इथं शनीचं मंदिर नाहीये, नाहीतर आमच्या इथं शनीच्या मंदिराच्या बाहेर लोकच बसत नाहीत. तर असं जिथं असेल तिथं त्यांनी शनीच्या पेटीमध्ये दान करा. मला नाही वाटत शनीच्या बाहेर कुठं लोक बसत नसतील किंवा असेल तरी मला माहीत नाहीये. तर तिथं शनीच्या देवळामध्ये चिल्लर दान करा म्हणजे तुम्हाला तोच फायदा मिळेल त्याचा. एंजल नंबर काय वापरायचे आहे तर एंजल नंबर वापरायचा आहे आपल्याला 4 आणि 9 हे 2 एंजल नंबर वापरायचे आहेत. त्याचबरोबर राशी ब्रेसलेट, शनी ब्रेसलेट घालणं गरजेचं आहे. वरती दिलेल्या नंबरवर या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. फक्त व्हॉट्सअप मेसेज करा या नंबरवरती, फोन कोणी करू नका. तर चला, आजचा राशींचा साप्ताहिक राशीफळ तुम्हाला कसं वाटलं ह्याचा छान छान कमेंट करा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओम साईराम.